राजकीय नेते अशोक खरात सारख्या बाबांच्या नादाला का लागतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राजकारणामध्ये लोकांना खूप महत्व आहे, कारण हेच लोक त्यांना निवडून देतात आणि हे लोक त्यांना राजकारण्यांना खूप सोप्या पद्धतीने बाबांच्या सोबत राहून मिळू शकतात। यामुळेच बाबांच्या भक्तांमध्ये त्या नेत्याची ऑटोमॅटिक ऍक्सेप्टन्स होतं। हे एक प्रकारचं शॉर्टकट वे आहे मत मिळवण्याचं। दुसरं कारण म्हणजे पॉलिटिक्स मध्ये पण खूप जास्त कॉम्पिटिशन आहे। अर्थातच सर्वांनाच कमी वेळात यशस्वी व्हायचं असतं, मग हेच राजकारणी पूजा होम हवन करून शॉर्टकट वेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि इथे सुद्धा त्यांना बाबा लागतो। त्यानंतर तिसरं कारण म्हणजे नेत्यांना सामान्य माणसांसारखाच इन्सिक्युरिटीज असतात, ते इतरांना सांगू शकत नाहीत, कारण राजकारणात दुर्बलता दाखवणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं असतं। पण अशा इन्सिक्युरिटीज सोबत घेऊन जगणं सुद्धा त्यांना मुश्किल होत। अशा परिस्थितीत ते बाबांना इन्सिक्युरिटीज सांगतात आणि मोकळा श्वास घेतात। यात बाबा त्यांना इमोशनल सपोर्ट देतो, काही वेळा त्यांना पॉलिटिकल ऍडवाइस सुद्धा देतो। कोणत्या निर्णयासाठी कधी जायचं, कोणाशी अलायन्स बनवायचं यासारखे निर्णय सुद्धा बाबाच्या म्हणण्यानुसार हे पॉलिटिकल नेतेच घेतात। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की राजकारणी बाबाच्या नादी लागतात ते फक्त अध्यात्मासाठी नाही, तर ही एक स्ट्रॅटेजिक पॉलिटिकल मूव्ह असते। तयार वोट बँक मिळते, कॉम्पिटिशन मध्ये सर्व्हायव्हल मिळतं आणि इमोशनल सपोर्ट सुद्धा त्यांना बाबाकडूनच मिळतो। म्हणूनच हे पॉलिटिकल नेते खरात पगलू किंवा आसाराम पगलू यासारखे पगलू बनत असतात।